श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगत आहेत की बाळा, आज मी तुला एक कथा सांगणार आहे. ही कथा तू फक्त कानाने ऐकू नकोस, मनाने अनुभव. अक्कलकोटात एक गरीब भक्त राहत होता. त्याचे जीवन खूप कठीण होतं. घरात पैशाची अडचण, मनात चिंता, रात्री झोप नाही, सकाळी उठल्यावरही चेहऱ्यावर आनंद नाही. पण एक गोष्ट मात्र त्याने कधी सोडली नाही, ती म्हणजे श्रद्धा. तो रोज पहाटे उठायचा, स्वामींच्या समोर दिवा लावायचा, नमस्कार करायचा आणि एकच प्रश्न विचारायचा, स्वामी, मी रोज तुमचं नाव घेतो, मग माझं आयुष्य का बदलत नाही? असे अनेक दिवस गेले, महिने गेले, उत्तरही काहीच मिळालं नाही. एक दिवस तो खूप निराश झाला. त्याने मनात म्हटलं, कदाचित माझी भक्तीच कमी आहे. त्या दिवशी तो मंदिराच्या एका कोपऱ्यात शांत बसला. डोळ्यात पाणी होतं. तेवढ्यात एक वृद्ध साधू त्याच्या जवळ आले. त्यांनी काही विचारलं नाही, फक्त एवढंच म्हणाले, बाळा, तू रोज देवाला भेटतोस, पण स्वतःच्या मनाला कधी भेटलास का? भक्त आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, याचा अर्थ काय? साधू हसले, म्हणाले, तू रोज इच्छा सांगतोस, पण स्वतःमध्ये काही बदल करतोस का? हे वाक्य त्याच्या मनात घर करून गेलं. त्या दिवसापासून त्याने एक निर्णय घेतला, रोज पूजा करायचीच, पण त्याचबरोबर रोज एक चांगलं काम करायचं, कोणाला दुखवायचं नाही, आई वडिलांशी प्रेमाने बोलायचं, राग कमी करायचा, गरजूंना शक्य तितकी मदत करायची आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारायचं, आज मी कालपेक्षा चांगला माणूस झालो का? काही दिवसांनी त्याला जाणवलं, त्याच्या अडचणी एका दिवसात संपल्या नव्हत्या, पण त्याचं मन बदलायला लागलं होतं. पूर्वी जी चिंता त्याला खाऊन टाकायची, ती आता कमी होत होती. घरातले वाद कमी झाले, चेहऱ्यावर हसू परत आलं, कामात लक्ष लागायला लागलं, लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले आणि हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला लागलं. एक दिवस त्याला पुन्हा तेच वृद्ध साधू दिसले. तो धावत गेला, त्यांच्या चरणी पडला आणि म्हणाला, माझ्या आयुष्यात चमत्कार झाला. साधू पुन्हा हसले, म्हणाले, चमत्कार बाहेर झाला नाही बाळा, तो तुझ्या मनात झाला. बाळा, ही कथा फक्त त्या भक्ताची नाही, ती प्रत्येक भक्ताची आहे. आपण अनेकदा देवाकडे उत्तर मागतो, पण स्वतःला प्रश्न विचारत नाही. आपण इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करतो, पण स्वतःला सुधारण्यासाठी किती प्रयत्न करतो? लक्षात ठेव, श्रद्धा म्हणजे फक्त मागणं नाही, श्रद्धा म्हणजे विश्वास ठेवून योग्य कर्म करत राहणं. कधी कधी उत्तर लगेच मिळत नाही, कारण स्वामी आपल्याला थांबवतात म्हणून नाही, तर आपल्याला तयार करत असतात. जसं सोनं अग्नीत तापल्याशिवाय चमकत नाही, तसंच माणूस संकटाशिवाय परिपक्व होत नाही. म्हणून संकट आलं की स्वतःला एकच प्रश्न विचार, या प्रसंगातून मला काय शिकायचं आहे? हा प्रश्न तुझं आयुष्य बदलू शकतो. आजपासून एक छोटी सवय लाव, रोज 5 मिनिट शांत बस, मोबाईल दूर ठेव, डोळे मिट, स्वामीचं नाव घे आणि मनात एवढंच म्हण, मला योग्य मार्ग दाखवा. कधी कधी उत्तर शब्दात मिळत नाही, ते विचारांमध्ये मिळतं, निर्णयामध्ये मिळत नाही, योग्य वेळी योग्य माणूस भेटण्यात मिळतं. बाळा, श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, श्रद्धा म्हणजे अंधारातही प्रकाशावर विश्वास ठेवणं. आज जर तू निराश असशील तर हार मानू नको. कदाचित आजच तुझ्या आयुष्यात बदलाची सुरुवात होत असेल, कारण प्रत्येक पहाट रात्री नंतरच येते आणि प्रत्येक नवीन सुरुवात एका शांत निर्णयापासूनच सुरू होते. आजचा हा संदेश मनात ठेव, स्वामींकडे फक्त इच्छा घेऊन जाऊ नको, एक चांगलं मन घेऊन जा, कारण जिथे मन शुद्ध असतं तिथेच कृपेचा मार्ग खुला होतो.